नमस्कार मित्रांनो, देशभरातील सर्व शेतकऱ्यांना आरबीआयच्या माध्यमातून जी.आर. आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळावा आणि केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड यामध्ये बदल करण्यासाठी आरबीआयने ठरवले आहे। या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत। देशातील जी लघु बँका आहेत, व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, ग्रामीण बँका, ग्रामीण सहकारी बँका यांसारख्या बँकाकडे ग्राफ्स तयार करून सोपवण्यात आलेले आहेत। या संदर्भातील सूचना 6 मार्च 2026 या तारखेपर्यंत मागवण्यास प्रस्तावना देखील दिलेल्या आहेत। तर यासाठी कर्जावरील मंजुरी असेल ती प्रक्रिया बदल केली जाणार आहेत। कर्जाचा वापर स्पष्ट केले जाणार आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक सहाय्य आहे ती वाढ केली जाणार आहे। तसेच कर्जाची परतफेडीची कालावधी देखील याच्यामध्ये देखील वाढ केली गेली आहे। तर या दिलेल्या प्रेस नोट मधून आपल्याला दिसून येणार आहे। यासाठी ही प्रेस काढण्यात आलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या बँकांच्या मसुदे आहेत ते या संदर्भातील सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये शेतकऱ्यांना देखील दिले जाणाऱ्या पिकासाठी पीक कर्ज मंजुरी आणि पीक कर्ज परतफेडी यामध्ये संलग्न आणण्याकरिता पीक हंगाम महिन्यामध्ये प्रमाणित केले गेले आहेत। अर्थात यामध्ये कमी कालावधीची पिके हे 12 महिन्यात आणि दीर्घ कालावधीसाठी असलेली पिके हे जवळपास 18 महिन्याचे करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रत्येक बँकांच्या मसुदीचे त्या बँकांच्या लिंक देखील या ठिकाणी दिले गेलेले आहेत। पीक हंगामासह कर्जाच्या कालावधीचे योग्यरित्या एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी विशेषतः दीर्घ कालावधीच्या पिकांसाठी केसीसीचा कालावधी हे 6 वर्षापर्यंत वाढवण्यात आला आहे। शेतकऱ्यांना लागवडीच्या प्रत्यक्ष खर्चावर आधारित पुरेसे कर्ज मिळावे यासाठी केसीसी अंतर्गत काढण्याची मर्यादा देखील प्रत्येक पीक हंगामासाठी वित्त पुरवठ्याच्या प्रमाणात संरक्षित करण्यात आलेले आहेत। माती परीक्षण असेल, वास्तविक हवामान अंदाज आणि सेंद्रिय चांगल्या कृषी पद्धतीचे प्रमाणपत्र इत्यादी तांत्रिक हस्तक्षेपांसाठी शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करता यावा यासाठी शेती मालमत्तेच्या दुरुस्ती आणि देखभालासाठी 20% अतिरिक्त घटक म्हणून अशा खर्चाचा समावेश करण्यात आलेला आहे। तर यासाठी 6 मार्च 2026 पर्यंत खालील दिलेल्या मेलवरती देखील तुम्ही हरकत किंवा जे काही तुमच्या सूचना द्यायच्या असतील ते या माध्यमाद्वारे तुम्ही देऊ शकता। तर शेतकरी बांधवांनो, कृषी यांत्रिकी अवजारे, आधुनिक अवजारे, स्मार्ट शेती उपकरणे तसेच कृषी औद्योगिक साधन सामग्री अशा अवजारांच्या वापरासाठी आता शेतकरी बांधवांना वाढीव कर्ज या माध्यमाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर आपण अशी महत्त्वाची आरबीआय कडून आलेली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला आहात। तर अशी महत्त्वाची माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स देखील आपल्या या चॅनलवरती आता यावे यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।